तालुक्यातील कोकीसरे पंचायत समिती मतदारसंघातून भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून साधना सुधीर नकाशे यांनी 2 उमेदवारी अर्ज दाखल केले, तर त्यांना डमी म्हणून अक्षता सूर्यकांत डाफळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। या मतदारसंघातून कोणत्याही दुसऱ्या पक्षातून किंवा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही, त्यामुळे साधना सुधीर नकाशे यांना लॉटरी लागली आहे। कोकीसरे पंचायत समिती गणातून त्या बिनविरोध ठरल्या आहेत, मात्र अर्ज मागे घेतल्यानंतरच त्याची अधिकृत घोषणा केली जाईल। कोकीसरे पंचायत समिती गणातून भाजपने आपले खाते खोलले आहे। त्यांना पर्यायी म्हणून उमेदवार देऊन सुद्धा असे 2-2 उमेदवार प्रत्येक आपण गणामध्ये जीपमध्ये दिलेले आहेत। अतिशय ह्या गेली 2-3 दिवस सर्वांनी आपल्या तांत्रिक ज्या काही कागदपत्रे असतील ते सगळं पूर्ण करून भाजपची संपूर्ण यंत्रणा यामध्ये सक्षममध्ये पाठीशी उभे राहून आपण आज फॉर्म भरलेले आहेत। कोकीसरेमधून विरोधकांकडून कुठलाच अर्ज दाखल झालेला नाही असं समजते, नेमकं काय? कोकीसरे गणाकडून म्हणजे पंचायत समितीकडून कुठलाही अर्ज आलेला दाखल झालेला नाही अशी आहे, म्हणजे आत्ताची माहिती आहे। परंतु यामागे ह्या सर्वांचं वैभवडी तालुक्यामध्ये आम्ही काम करत असताना भाजप तालुका अध्यक्ष असून ते आम्ही किंवा आमचे पालकमंत्री असतील किंवा भाजपच्या आज देशामध्ये आणि राज्यामध्ये असलेल्या कामावर जनतेने एक विश्वास दाखवला असेल की प्रत्येक विरोध करूनच इथे विकास होणार नाही, त्या तालुक्यात एक संपूर्ण एकोपाने किंवा विकासाला आपण साथ द्यायला पाहिजे या उद्देशाने मला वाटतं कोकीसरे गणामध्ये आज एक विरोधकांनी ही भरली नसावी अशी शक्यता आहे। विरोधकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, तुमच्या पत्नीला आता बिनविरोध निवड होणार आहे, त्याबद्दल काय सांगा? खरोखरच मी सर्व वैभवडी तालुक्याचे तर या गोष्टीमुळे आभार मानेन। तसेच पंचायत समिती आपलं कोकीसरे गणामधून म्हणजे पंचायत समितीच्या कोकीसरे मतदारसंघातल्या सर्व कार्यकर्त्यांचे असतील, विरोधकांचे असतील किंवा आपले सर्वच भाजपच्या कार्यकर्त्यांचे असतील की आज जर बिनविरोध जर भाजपला सीट दिली असेल आणि जर ती घोषित उद्या तांत्रिक ह्या सगळ्या गोष्टीमधून होत असेल तर खरोखरच मी एक तालुका अध्यक्ष म्हणून माझे असलेले दोन्ही सर्वच कार्यकर्ते असतील ते यांच्या वतीने या मतदारसंघातील विरोधकांचे खरोखर मनापासून आभार मानेन। नकाशेजी, जर आपण पाहिलं तर तुमच्या पक्षात काही जणांना तिकीट न मिळाल्यामुळे, उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज